नर्मदा परिक्रमा पायी करत असताना हे 5 तला आहे बरं का. आणि 5 तलामध्ये बघा याचे किंवा किती दिन हो गए? आज हो गए बाबा जी 114 दिन, मतलब 3 महीना। हा 126 दिन। का से उठाई परिक्रमा? ये उठाई हंडिया नाभी पट्टन। हा बघा हे त्यांचे वडील आहे आणि त्यांच्या म्हातारा आहे बरं का. घरगुती परिवार आहे आणि बाहेरच खुर्ची टाकलेली आहे आणि या ठिकाणी फक्त बाहेर दूध घेतले आणि लगेच पुढे चालू पडतायत. खूप असे सच्चा नमन आहे आई वडिलांना. बघा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कथायाचा हरिक वाटे देवा. बघा या म्हातारा मी त्यांची आई आहे आणि मुलगा म्हणजे आज सुद्धा येत नाही, बाहेरच फक्त काय करतायत दूध घेतात आणि पुढे चालतात. नर्मदा परिक्रमाचे 5 पैसे खूप असे नर्मदा परिक्रमाचे शिकायला भेटतं बरं का. म्हणजे आपलं घर आहे, आपली आई आपले वडील आहे, परंतु ग्रस्त आश्रम स्वीकारताना खूप अशा प्रकारे ही नर्मदा परिक्रमा 1 निरंजन आणि 2 सुखी या नियमाप्रमाणे हे परिक्रमा करतायत. बघा घर असून सुद्धा कुठल्या प्रकारची विश्रांती नाही, काही नाही. आमच्या नंतर आलेला हा दादा आहे, आई वडील आहे साक्षात पुढं, तरी फक्त दूध एक पाणी थोडं घेतलं आणि लगेच चालू पडले. बघा हर हर नर्मदे. आई वडील आहे खूप असे म्हातारा पण रडतायत, त्यांच्या डोळ्याला पाणी येतंय आणि मला सांगताय फक्त भावना अनावर होत्यात. हा नर्मदा परिक्रमामध्ये पायी करताना हे जे अशा गोष्टी शिकायच्या असतात. हर हर नर्मदे. आपलाच संसार आहे, आपलेच आई वडील आहे, परंतु सगळ्यावर मात करून नर्मदा परिक्रमा करत असताना 1 निरंजन अशा प्रकारे ब्रह्मचर्यत्व पालन खूप अशा प्रकारे. बघा त्यांची आतमध्ये पत्नी ती रडते सुद्धा. खूप अशा प्रकारे मी शेअर मुद्दाम करून राहिलो का आपला परिवार आपला संसार जरी असला तरी नर्मदा परिक्रमा पायी करत असताना एक नर्मदा मैया सोडून दुसऱ्या बाकी सगळ्या गोष्टी विसरायच्या असतात. हर हर नर्मदे.